नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे आणि यावेळी शिंदेंच्या कारचं स्टेअरिंग हे फडणवीसांच्या हाती असल्याचं पाहायला मिळालं. फडणवीसांनी शिंदेंच्या कारचं सारथ्य केलंय. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय, पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा कोस्टल रोडचा हा प्रकल्प. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, आपण बघतोय कोस्टल रोडची पाहणी केली आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती. काय अपडेट्स? सौरभ, एकूणच आपण जर बघितलं तर आज कोस्टल रोडची पाहणी आणि कोस्टल रोड हा बँड्रावर्ली सी लिंकला जोडण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. मी त्या सध्या पुलावरच उभा आहे. त्या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं आणि या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर ज्यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्या गाडीतनं या पुलावरनं जात होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं स्टेअरिंग अचानक देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन आपल्या हाती घेतलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य केलं आणि याच पुलावरनं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फेरफटका मारण्यात आला. या पुलाची पाहणी स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपल्या गाडीतनं केली आणि हे केल्यानंतर आपण जर बघितलं तर हे पाहणी केल्यानंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस गाडीचं सारथ्य करत होते त्यावेळी या ठिकाणी उपस्थित पत्रकार असतील, त्यासोबतच अनेक कर्मचारी असतील, त्यांच्यामध्ये एकच चर्चा होती की राज्याच्या राजकीय गाडीचं देखील स्टेअरिंग देवेंद्र फडणवीस हाती घेऊ पाहतात का, अशा पद्धतीची चर्चा होती. अर्थात हा गमतीचा भाग जरी असला तरी आज देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य केलं त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांची अनुपस्थिती या कार्यक्रमाला होती. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना कळवलं होतं की ते उपस्थित राहू शकत नाही. मात्र सगळ्यात महत्त्वाची घटना जर आपण बघितली तर जो प्रवास वरळीपर्यंत येऊन काहीशी त्या प्रवासाची गती मंदावत होती कोस्टल रोडने, ती गती आता वाढणार आहे आणि उत्तर मुंबईकडे, दक्षिणेकडनं उत्तर मुंबईकडे जाणारी ही मार्गिका आहे आणि ही मार्गिका आता लवकरच सुरू केली जाणार आहे. अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणारच आहोत. या घटनेवर आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद. दरम्यान पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड त्याचं लोकार्पण पार पडलंय. हा रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आजपासून या मार्गावरचा प्रवास सुसाट होणार आहे. त्यामुळे आता मरीन ड्राईव्हवरनं थेट वांद्र्यात 12 मिनिटात पोहोचता येईल. बिंदू माधव चौकातनं हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे 70% वेळ आणि 34% इंधनाची बचत होईल. मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंक पर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे. मरीन ड्राईव्हवरनं थेट वांद्र्यात 12 मिनिटात कोस्टल रोड वांद्रे सी लिंक मार्गाचं उद्घाटन आता झालेलं आहे. आपण उद्घाटनावेळेचे ही दृश्य बघतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प मरीन ड्राईव्हवरनं थेट वांद्र्यात 12 मिनिटात पोहोचणार आहे. विशेषतः मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते वरळी सी लिंक पर्यंत सिग्नल मुक्त प्रवास, वेगवान प्रवास या निमित्तानं करता येईल. तर आता हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा उत्तरेकडे जाणारा 3.5 किलोमीटरचा मार्ग खुला झालेला आहे. या मार्गावरनं फक्त सी लिंकला जाता येणार आहे. वरळी आणि प्रभादेवीला जाण्यासाठी ॲनी बेझन मार्ग तसंच खान अब्दुल गफार खान मार्गाचाच वापर करावा लागेल. मरीन ड्राईव्ह पासून कोस्टल रोडवरून खान अब्दुल गफार खान मार्गावरनं फक्त सी लिंकला जाणं शक्य होईल. तसंच लोटर जंक्शनवरनं सी लिंकला जाण्यासाठी आंतरबदलातील एक मार्ग आर्म 8 सुरू करण्यात येतोय. आज खुला होत असणारा मार्ग शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील. शनिवार रविवारी मार्ग बंद राहील. त्यामुळे आजचा जो लोकार्पण जो आपण सी लिंकला हे जोडतोय, यामुळे मरीन ड्राईव्ह ते
वांद्रे सीलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊण तास 1 तासाचं अंतर फक्त 10 मिनिटामध्ये हा प्रवास लोक करतील. याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोचतील, कार्यालयात लवकर पोचतील, त्यांची एफिशियन्सी वाढेल, कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील. त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे जातोय. आता पुढे वर्सोव्याला जाईल, वर्सोवा ते विरार म्हणजे भाईंदर टू विरार हा देखील प्रकल्प आपण पुढे नेतोय. त्यामुळे भविष्यामध्ये मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबई ते वर्सोवा हे जे काय 2-3 तासाचं अंतर फक्त 40 ते 50 मिनिटावर आपण पार करणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प मुंबईकरांना आज उपलब्ध होतोय. कि उस सरकार के कार्यकाल में जो बीच में सरकार आई थी ये काम पूरा बंद था, एकदम ठप इस प्रकार से काम था, उसमें कोई गति नहीं थी, कोई तेजी इसमें नहीं थी. वापिस 2022 में हमारी सरकार आने के बाद शिंदे जी के नेतृत्व में हमारी सरकार ने जिस तेजी से इसको पूरा किया है, 90% काम हमने समाप्त किया है, 10% काम भी आगे में इसका समाप्त होगा. तो केंद्र में मोदी जी की सरकार और राज्य में महायुति की सरकार के कारण ही ये कोस्टल रोड यहाँ पर हुआ है.